एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आले रे आले रेल्वे आली, आले रे आले रेल्वे आली, शेतकरी एकजुटीचा दिलेला आहे। आता जिल्हा भूमी उपअधीक्षक साहेब यांचं निवेदन द्यायचं आहे। साहेब त्यांच्या कार्यात दुसरीकडे व्यस्त असल्यामुळे त्या कार्यालयाचे आपले लाडके सगळ्या गावचे सगळे राऊत साहेब यांना मी हे निवेदन देत आहे। त्यांना कल्पना असावी म्हणून सांगतो, या निवेदनामध्ये काही नाही। रेल्वे येणार आहे, आम्हाला आनंद आहे। आमच्या शेतातून चाली आनंद आहे। गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास होणार आहे। आम्ही मनपूर्वक रेल्वे भूसंपादनाचं स्वागत करतो। परंतु लेकरू रडायला लागल्यावर जशी आई दूध पाजते तसं दूध पाजण्याचं काम या तिन्ही कार्यालयांनी करावं। 2 मागण्या आहेत। जो 2013चा ऍक्ट आहे त्यामध्ये रजिस्ट्रीचा हिशोब 3 वर्षाचा करून ॲव्हरेज काढलं जातंय। त्या 3 वर्षात कोरोना असल्यामुळे ते ॲव्हरेज खूप कमी निघालं। त्या ऍक्टमुळे भाव कमी मिळायला लागले। दुसरी गोष्ट, 1857ला ज्यावेळेस आमच्या सातबाऱ्यावर जिरायती लागलंय ते अजूनही सगळ्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावर जिरायतच नोंदी आहे। त्यानंतर शेतीमध्ये सुधारणा झालेत, मुलं शिकलेत, सुधारित शेती करायला लागलेत। प्रत्येकाने बोर घेतलेत, विहिरी घेतलेत, पाईपलाईन घेतलेत, डाळिंबाच्या बाग आहेत, द्राक्षाच्या बाग आहेत, ऊस आहे। त्यांचा सुद्धा रेकॉर्डला जीएमला संयुक्त मेजरमेंट जीएम जो आहे त्याच्यामध्ये जिरायत क्षेत्र झालेलं आहे। आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यासहित सगळ्यांना विनंती करतो, वाटाघाटीनं दर ठरवताना या जिरायतच्या ऐवजी पूर्ण क्षेत्राचं बाजाराचं मूल्यांकन धरून पुढे वाटाघाटी चालू कराव्यात। या 2 मागण्या आम्ही याच्यात घातल्यात। आणि तुम्हाला खाजगीत एक दुसरी विनंती आहे, पहिल्या ह्याच्यात जे तुम्ही झटके दिले दुसऱ्या ह्याच्यात दुरुस्त करून घेतले, आता त्याच्यात जर कोणी राहिलं असलं तरी नीट करून घ्या। आम्ही त्यांना तुम्ही तोंडी जरी सांगितलं, आपल्या 21 तारखेच्या मागे ज्यावेळेस जागेवर आलो ना तुम्ही तोंडी सांगितलं तरी आपण नोंद केलं। कारण हे कशामुळे ज्यावेळेस आपण पहिल्या मूळ मोजलेलं होतं, तुम्ही कुठतर बाहेर होते, ते कुठतर होते, त्याच्यामुळे ती नोंदी राहून पण त्याचं मेजरमेंट 4 महिने पूर्ण सगळं भेटलं आम्ही